जीवनामध्ये गुरूंची काय आवश्यकता असते ही जर समजून घ्यायची असेल तर त्याचं आदर्श उदाहरण म्हणजे संत नामदेव महाराजांना द्यावं लागेल. संत नामदेव महाराजांनी आपल्या हृदयामध्ये विठ्ठलाला खेळवला, पण तरी सुद्धा अपूर्ण अवस्था होती. म्हणून विठ्ठलानंच बोध केला की गुरु कर. आणि ज्यावेळी ते गुरुकडे गेले ते पाहिलं तर पायामध्ये चामड्याच्या चपला आहेत. चामड्याचे जोडे घालून शंकराच्या पिंडीवर पाय ठेवून स्वस्थ पडलेली व्यक्ती पाहिल्यानंतर नामदेव महाराजांच्या पायाची आग मस्तकाला गेली. हा काय माणूस चमत्कारिक आहे. आणि त्याने सांगितलं की ओ महाशय, देवावर पाय ठेवून झोपलेले आहात, तर पाय उचला. त्या नामदेव महाराजांकडे विसोबा खेचरांनी पाहिलं आणि म्हणाले, देवाच्या डोक्यावर श्रीमस्तकावर पाय आहेत का? मग असं करा, जरा बाजूला ठेवा ना, मी म्हातारा झालोय माणूस, जरा तिथून उचलून दुसरीकडे ठेवा माझे पाय. नामदेव महाराजांना राग आला होता, परंतु देवाच्या मस्तकावर ह्या माणसानं पाय ठेवलेले आहेत ते बघून किळसवानं वाटत होतं. राग आला होता, चीड आली होती. आणि म्हणून नामदेव महाराजांनी त्यांचे 2 पाय हातात धरले. आता कसे ठेवतील ते सांगायची गरज नाही. आता त्या महाशयांचे पाय जमिनीवर आपटून आहेत, मग तिथे सुद्धा पिंडी आली. संपूर्ण मंदिर नामदेव महाराजांनी त्यांना गोल फिरवलं. सगळ्या ठिकाणी पाय टाकून बघितले, जिथे त्यांचे पाय पडायचे तिथे पिंडी यायची. आणि मग मात्र नामदेव महाराजांची भ्रांती निघून गेली की ज्याचे पाय झेलण्यासाठी प्रत्यक्ष भगवान आपलं श्रीमस्तक पुढे करतात, ती व्यक्ती कोण असेल, केवढी महान असेल. आणि मग नामदेव महाराजांनी आपला अहमभाव विसरून त्या विसोबा खेचऱ्यांना साष्टांग दंडवत घातला. आणि मग त्या नामदेव महाराजांनी सांगितलं की मी माझ्या हृदयामध्ये देवाला खेळवला, पण मला देव कळला नाही. देव कळला असेल तर विसोबांमुळेच कळला. म्हणून त्याने आपल्या अभंगामध्ये सांगितलं, ज्यांनी गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला. किती पुरच्छरण करा, किती पोथी पारायण करा, जप जाप्य होम हवन काहीही करा, परंतु जोपर्यंत आपल्याला सद्गुरू सापडत नाही, जीवनामध्ये जोपर्यंत गुरु नाहीत, तोपर्यंत शुद्ध ज्ञान, खरखुर ज्ञान गुरूंशिवाय होणे नाही. ज्यांच्या ज्यांच्या जीवनामध्ये गुरु आले त्यांचं जीवन सुजलाम सुफलाम झालं. भगवान दत्तात्रयांनी सुद्धा 24 गुरु केले. ज्याच्याकडून जे शिकता आलं ते त्यांनी स्वीकारलं. गुरु आपल्याला नेहमी शिकवत असतात. गुरूंच्या कार्यशाळेमध्ये आपल्याला घडायचं आहे, यासाठी आपली पाटी कोरी असणं आवश्यक आहे. जर पाटी कोरी असेल तर त्याच्यावर धडा काढून देता येतो. पाटीच संपूर्ण भरलेली असेल तर शिकवता काहीच येणार नाही. गुरूंचा बोध हे जीवनातलं आपलं अमृत असतं. म्हणून आपल्या हृदयाचे कान करावेत, आपलं अंतःकरण साफ करावं आणि अंतःकरणाच्या पाठीवर गुरुबोध कोरून ठेवावा. कारण हाच गुरुबोध माणसाला माणूस म्हणून घडवतो. जे वाईट आहे ना, त्या वाईटातूनच चांगलं शोधण्यासाठी गुरूंजवळ यायचं आणि गुरूंकडून ते बळ घेऊन जायचं. गुरु बघा पृथ्वीसारखे असतात. भगवान दत्तात्रयांनी पृथ्वीला गुरु का मानलं तर पृथ्वी स्थिर आहे. जीवनामध्ये स्थितप्रज्ञ अवस्था अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे कुठल्याही प्रसंगामध्ये चळू नका, ढळू नका, रडू नका, पळू नका. येणाऱ्या प्रत्येक प्रसंगाला सक्षमपणे खंबीरपणे पाठीमागे जा, या खंबीरपणे त्याला सामोरे जा.
सद्गुरू सारिका असता पाठीराका इतरांचा लेखा कोण करी. जीवन म्हटलं की हा प्रवास आहे आणि या प्रवासामध्ये सुखदुःख येणार, पण प्रसंगामध्ये कधी चढायचं नाही, ढळायचं नाही, पळायचं नाही, रडायचं नाही आणि हारायचंही नाही. जीवन गाणे गातच राहावे, झाले गेले विसरून जावे, पुढे पुढे चालावे. ही स्थितप्रज्ञ अवस्था आपल्याला गुरूंमुळे येते.